स्माईल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम युअर. डे 9 आजचं सेशन. उद्या आपल्या सेशनचा लास्ट डे आहे. सो गेल्या 9 दिवसांपासून कोण कोण थोडा तरी बदल आपल्या जीवनामध्ये अनुभव घेत आहे, असे स्वतःहून जर तुम्हाला वाटत असेल, यू कॅन शेअर. कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा है. क्या कुछ बदलाव महसूस हुआ है इन दिनों में, लास्ट 8 डेज? उज्ज्वला मॅडम बोला. नमस्कार. की म्हणजे मी सतत मला हे विचार येत राहायचे. म्हणजे आपण शांत जरी बसलं तरी एक कंटिन्युअस कुठेतरी विचार चालू असायचे आणि मोस्टली ते निगेटिव्ह असतात. मग आता अशी स्थिती आहे की मी शांत जरी असले ना ते फोकस असते. शांत म्हणजे त्या तिथेही मी शांत पीसफुली आहे आणि खूप सकारात्मक असा बदल जाणवतो स्वतःमध्ये. आणि विचार करण्याची जी क्षमता आहे जी पॉझिटिव्ह वे मध्ये आहे. म्हणजे कुठली गोष्ट एक पॉझिटिव्ह वेनी बोलू शकतो, निगेटिव्ह वेनी बोलू शकतो. पण एक सकारात्मक पॉझिटिव्ह विचार म्हणजे एखादी गोष्ट चुकीची जरी घडली तर ती का घडली ती पॉझिटिव्ह वेने विचार करण्याची एक क्षमता बिल्ड झालेली आहे असं वाटू लागले. खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. रश्मी मॅडम. नमस्ते मॅम. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅडम, एक तर तुम्ही खूप छान स्माईल आहे तुमची. मला फर्स्ट डे पासून सांगायचं. सो इट बिकम्स व्हेरी नाईस अँड प्लेजरफुल वेन वी टॉक टू यू. आणि कालच्या याच्यावरनं अजून जास्त हेही लक्षात आलं की स्वतःची अलाइनमेंट इज व्हेरी नेसेसरी टू गो फॉरवर्ड इन लाईफ. बिफोर हेल्पिंग अदर्स, जर आपण स्वतःच सब कुछ ठीक कर सके, हम हमारे अंदर का पहचान के कि प्रॉब्लम कहाँ है, सो दॅट विल मेक वंडर्स फॉर आर सेल्फ अँड अदर्स. तर ते खूप महत्वाचं झालं. आणि त्या दिवशी जे आपण काय त्याला शब्द होता, बालपणात नेलं जे आपण त्या मेडिटेशनला. हा मॅम, दॅट वॉज म्हणजे माझ्यासाठी इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग. ऑल्दो आई रिमेम्बर दोज थिंग्स बट स्टिल एक्चुअली नासूर कहाँ था ये उस दिन मुझे पता चला. आई वॉज क्राइंग टिल द नेक्स्ट डे ऍक्च्युली. आणि मला आय वॉज व्हेरी शॉक्ड की आपण ज्याला असं टाल देते ना, जो चीज खूप तकलीफ तो हुआ था बट टाल दिया था, तो मला कळला पॉइंट. आणि दॅट वॉज अफेक्टिंग एव्हरीवेअर. सो दॅट वॉज द बिगेस्ट थिंग आय टूक फॉर माय सेल्फ. थँक्यू. राजेश्री मॅडम. येस मॅम. नमस्ते मॅम. नमस्ते. हा, सगळ्यात महत्वाचं मॅम ना, माझी चिडचिड बऱ्यापैकी खूप कमी झाली. मेडिटेशन वगैरे जे तुम्ही शिकवलं होतं त्याच्यात माझी चिडचिड खूप कमी झाली. आणि एक ग्रॅटिट्यूडची भावना जी असते की कसंही असलं, किती निगेटिव्ह असते त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह शोधायला पाहिजे. तर एक ते आहे त्याच्यामध्ये की खूप गोष्टी मी ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात केली मी आता. त्याच्या पण खूप एक छान फायदा झाला मला त्याच्याने. आणि एक मला माहित होतं की मेडिटेशन जे आहे ते साधारणतः ब्रह्म मुहूर्तावरती केलं पाहिजे. तर ते एक 3:30 ते 5:30च्या दरम्यान. तर ते म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, अशातला प्रकार असतो आपला कधी कधी. ते गेले 3-4 दिवस झाले मी सकाळी 4:15 वाजता उठून साधारण ते 4:40ला मी मेडिटेशनला बसते. तर साधारण ते 5:15 वाजेपर्यंत बसते मी. तर ती एक छान सुरुवात झाली माझ्या लाईफ मध्ये. ग्रेट. पण खूप छान वाटतं मॅम, खूप छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू मॅम. मयुरा सावंत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज तर मॅडम मला एवढं बरं वाटतंय. आज माझ्या भाच्याचा रिझल्ट होता, आज 10वीचा रिझल्ट लागला. आणि जस्ट मी म्हणजे कपडे वाळत घालत होते आणि मी म्हणते की नाही, सार्थला 70% मिळणार, 70% मिळणार, 70% मिळणार. आणि जस्ट माझ्या लगेच मुलाचा फोन आला की नाही आई, त्याला 70%च मिळाले. म्हणजे मी इतकी खुश झाले मॅडम. आणि मी इतकं म्हणजे माझ्यामध्ये एवढं सकारात्मक मी जाणवतंय मला. आणि मी नेहमी म्हणजे अक्षरशः मी स्वामींसमोर रडले. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण जेवढं माझ्या मुलाला जेवढे मिळाले होते ना तेवढा मला आनंद झाला होता ना, तेवढं मला म्हणजे माझ्या भाच्याला मिळालं ना, एवढं म्हणजे माझ्या डोळ्यात एकदम अश्रू आले की खरंच स्वामी, म्हणजे तुम्ही म्हणताय जे रेकीमध्ये जे होणार आहे ते झालंय आज प्रत्यक्षात.
इतकं मी सकारात्मक अनुभवते. आणि तुम्ही म्हणता ना ग्रॅटिट्यूड, तर इतकं म्हणजे नाही, म्हणजे आज मी माझ्या आईला थोडंसं म्हणजे रागावून जरा उच्च स्वरामध्ये बोलली, तर नंतर मग मलाच माझं वाटलं की नाही, म्हणजे मी चुकीचं करते, की माझ्यामध्ये असं पॉझिटिव्हिटी नाही येणार. मग मी स्वामींसमोर गेले आणि हात जोडले आणि क्षमा मागितली की नाही, मी म्हणजे आई आहे तर मला आधार आहे, मी आज आईशी असं नको होतं बोलायला. म्हणजे इतकं माझ्यामध्ये चेंजेस झाले आहेत मॅडम. खरंच थँक्यू मॅडम. खरंच तुमच्यामुळेच हे पॉसिबल झालं. थँक्यू. थँक्यू. अनग्रेट, बढिया. थँक्यू. So let's start today's session, and thanks to all for your wonderful sharing. आज 10वीचा रिझल्ट लागला आणि आपल्या बॅचेस ज्या आहेत पुढच्या सेकंड आणि थर्ड लेवलचा, तर खरोखर आज एक पॉझिटिव्हिटीचा क्षण होता. कारण बऱ्याच पॅरेंट्सने आपल्या मुलांसाठी ग्रेड लावलेलं होतं. काहींना 90% मिळाले. आणि एक त्या मॅडम बोलल्या की मी आज लेवल 1ला नक्की वेळ काढून येणार. अक्षरशः आज त्यांचं शेअरिंग जर त्या आल्या तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. कारण ती एका आईच्या श्रद्धेची कशी विजय होऊ शकतो, मी सांगण्यापेक्षा आपण त्या जेव्हा क्लासमध्ये येतील, आज त्या बोलल्या की मॅडम मला खरोखर हा एक्सपिरियन्स एकदा लेवल 1 मध्ये शेअर करायचा आहे. कारण मी जे आज माझ्या मुलाचं जे यश बघत आहे ते थँक्स टू रेकी. आणि खरोखर तो त्यांच्यातला तो आनंदाचा जो बदल होता तो हॅट्स ऑफ. तर त्या जर आल्या तर आपण नक्की त्यांच्याकडनं ते शेअरिंग घेऊ. कारण मुलाचं यश मी सांगण्यापेक्षा आईच्या मुखातून जर ऐकलं तर त्याचा आनंद वेगळा राहील. कारण ती एक वेगळी स्टोरी आहे. त्या मुलाच्या पर्सेंटेज पेक्षा त्या आईचं यश आणि मुलाचं यश किती महत्वाचं आहे ते आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ. तोपर्यंत आपण आजच्या विषयाला समजून घेऊ. आजचा पहिला टॉपिक आहे आपला झिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स म्हणजे काय? आता बघा, आजचा आपला डे 9, उद्या लास्ट डे आहे. कारण काही असतील, बरेच लोक सेकंड लेवलला पुढे माझ्यासोबत येतील आणि काही लोकांना काही कारणांनी शक्य नाही होणार. तेव्हा तुमच्या जो काहीतरी थोडं तरी अजून थोडी पॉझिटिव्ह ऊर्जा असावी, त्यासाठी मी झिबू सिम्बॉल्स या कोर्समध्ये ऍड केलेले आहे. कारण रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेच सिम्बॉल नाही आहे. आणि मला तुम्हाला अर्धवट नाही सोडायचं आहे. जे लोक पुढच्या यात्रेत राहतील अगदी त्यांच्याकडनं कसून करून घ्यायची जबाबदारी माझी राहील पुढच्या यात्रेमध्ये. जे लोक नाही येऊ शकतील, जबाबदारीने पुढची यात्रा पूर्ण करतील, तर त्यांनाही थोडीशी अधिक जास्ती ऊर्जा देण्यासाठी जिबू सिम्बॉल्स आपण तुमच्या सिलेबस मध्ये ऍड केलेले आहे. आणि हे जिबू सिम्बॉल्स एंजलिक ऊर्जांनी परिपूर्ण आहे. टोटल 88 सिम्बॉल आहेत. ते 88चे 88 तुम्हाला शिकवणार नाहीये. ते सिम्बॉल्स 88 आपल्या एंजल थेरपीच्या क्लासमध्ये आपण सांगत असतो, देत असतो. पण इथे दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये तुम्ही या सिम्बॉल्सचा वापर करून लाईफला कसं इझी करू शकाल याबद्दल निश्चितच गायडन्स या सिम्बॉल्स मधनं आपल्याला मिळणार आहे. आणि या सिम्बॉल्सचा वापर आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितच करू शकणार आहे. ओके, तो आज आपण पहिले बघतोय जिबू सिम्बॉल्स. हे सिम्बॉल्स नेहमी ड्रॉ करताना तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर त्या त्या कलरने ड्रॉ करायचा आहे. पहिला नियम, हे सिम्बॉल्स ड्रॉ करताना जो जो कलर त्या सिम्बॉल्सचा आहे त्याच कलरच्या पेनने तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचा आहे. पहिला नियम. पाण्याच्या बॉटलवर तुम्ही हे ड्रॉ करू शकता. आजारी पेशंटच्या पिलो खाली तुम्ही हे सिम्बॉल ठेवू शकता. हे सगळे सिम्बॉल क्रिस्टल फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहेत, ज्याचं क्रिस्टल कॉइन म्हणून तुम्ही ते पॉकेटमध्ये ठेवणं वगैरे तुम्ही यूज करू शकता. त्यासोबतच या सिम्बॉल्सच्या काही फ्रेम गुगलवर वगैरे सेलिंगला असतात, वेगवेगळ्या वेबसाईटवर, त्या तुम्ही घेऊन किंवा याचं प्रिंट काढून फ्रेम करून तुम्ही हे सगळे सिम्बॉल्स घरामध्ये लावून ठेवू शकता. सगळ्यात महत्वाचं, झिबू सिम्बॉल्सला शक्तिपाताची गरज राहत नाही. त्याच्यामुळे हे सिम्बॉल तुम्ही कुणालाही यूज करायला देऊ शकता. समृद्धी शक्तिपातामध्ये मी याचे काही सिम्बॉल्स ऍड केलेले आहेत. आमचे स्टुडंट
वर्षातनं जे आम्ही समृद्धी शक्तिपाताचे 3 सेशन घेत असतो, अक्षरशः 1100, 500, कोणी 200, कोणी 111ला हे सिम्बॉल्स चार्ज करून लोकांना देत असतात. तर हे एवढे प्रभावी सिम्बॉल आहे की या सिम्बॉल्सनी आपण हेल्थ, वेल्थ, फायनान्स, रिलेशन, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन आणि आपल्या अंतर्मन आणि शारीरिक ब्युटीवर आपण निश्चितच काम करू शकतो. चला तर मग शिकूया जिबू सिम्बॉल्स, आणि या जिबू सिम्बॉल्सचा वापर आपण स्वतःसह इतरांसाठी कसा करायचा ते समजून घेऊया. तर लेफ्ट बॉडी पार्टवर किंवा पाण्याच्या बॉटलवर परमनंट मार्करने तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनचे सिम्बॉल, मुलांचे जे नोटबुक आहे, टेक्स्टबुक आहे, त्याच्या कोपऱ्यात तुम्ही रेड आणि ऑरेंज कलरनी जे सिम्बॉल्स मी सांगणार आहे त्या त्या नावाने ते सिम्बॉल तुम्ही तिथे ड्रॉ करून ठेवू शकता. इट इज व्हेरी पॉवरफुल सिम्बॉल फॉर, म्हणजे मुलांच्या अभ्यासाचं पालकांना खूप टेन्शन असतं. टेन्शन कशा कशाचं असते? मुलांचा अभ्यास, नाते सांभाळणं, आरोग्य आणि पैसा, याच्या पलीकडे तर आईवडिलांचं म्हणजे अख्खं जीवनच जात नाही. तर आता या सिम्बॉल मधनं मी ते मार्ग देणार आहे, फुल टू ट्रस्ट. जर तुम्ही हे सगळे सिम्बॉल्स वापरले तर डेफिनेटली यू विल गेट द सोल्युशन. ठीक आहे, पण ट्रस्टफुली तुम्हाला हे सिम्बॉल वापरावे लागतील. सेकंड आणि थर्ड मधले सिम्बॉल हे इतके पॉवरफुल असतात की त्याच्याने तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता. पण हा लेव्हल 1चा सपोर्ट म्हणून मी तुम्हाला हे जिबू सिम्बॉल्स आता इथे एक्सप्लेन करतो. ओके, सो लेट्स लर्न जिबू सिम्बॉल्स. कॅमेरा कनेक्ट आहे का बघू द्या जरा पहिले. मी रिमूव्ह केलेला होता. सिम्बॉल्स, तर आजचा आपला टॉपिक आहे जिबू सिम्बॉल. सगळ्यात पहिले कुठल्याही व्यक्तीला काय पाहिजे? त्याच्या जीवनात निगेटिव्हिटी नाही पाहिजे. सगळ्यात पहिले काय गरज आहे? रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. ठीक आहे, आणि म्हणून सगळ्यात पहिला जो आपण सिम्बॉल शिकतो आहे तो आहे रिलीज सिम्बॉल. कोणता सिम्बॉल आहे? कशासाठी आहे? सर्व प्रकारची नकारात्मकता संपवण्यासाठी. सर्व प्रकारची नकारात्मकता संपविण्यासाठी. सर्व प्रकारची नकारात्मकता संपवण्यासाठी कलर आहे याचा ब्लू. जेव्हाही ड्रॉ करू आपण याला ब्लू कलरने ड्रॉ करणार आहे. या पद्धतीने याला ड्रॉ करायचं. ठीक आहे, या पद्धतीने हे सिम्बॉल ड्रॉ केला जातो. परत एकदा ड्रॉ करून दाखवते. ठीक आहे, रिलीज सिम्बॉल. त्यानंतर निगेटिव्हिटी संपली, मग काय पाहिजे जीवनामध्ये आपल्याला? जेव्हा आपली निगेटिव्हिटी संपली त्यानंतर आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे? निगेटिव्हिटी संपल्यानंतर लाईफमध्ये काय पाहिजे? शरीरामध्ये आरोग्य. कारण जान है तो जहान है, सारे रिश्तेदार है, फिर बाद में सारी दुनिया आहे. तर त्याच्यासाठी मग आपला सिम्बॉल आहे तो म्हणजे हेल्थ सिम्बॉल. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, संपूर्ण स्वास्थ्य. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. कलर आहे याचा
ग्रीन. कोणता कलर आहे? ग्रीन कलर मध्ये हा सिम्बॉल आपण ड्रॉ करतो हेल्थ साठी. सिम्बॉल ड्रॉ करून दाखवते. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, या पद्धतीने हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, ग्रीन कलर मध्ये हा ड्रॉ करायचा आहे. अब निगेटिव्हिटी चली गई, प्रेम भेटलं आपला, हेल्थ आली, त्याच्यानंतर पाहिजे जीवन जगायला प्रेम. आणि प्रेम कसं पाहिजे? अनकंडिशनल लव. प्रेम कसं हवंय? ठीक आहे. अनकंडिशनल लव. कारण कसं आहे, विदाउट एनी कंडिशन कोणीच कोणाला आजकाल प्रेम करत नाही. माँ बाप की बुढ़ापे की सीढ़ी, इसलिए बच्चों को हम छोटे से बड़ा करते, इट इज द ट्रूथ. बरोबर की नहीं? तो विदाउट एनी कंडीशन कुछ भी नहीं होता. बट हमें यहाँ पे क्या एक्टिवेट करना है? अनकंडिशनल लव. क्या एक्टिवेट करायचं आहे? अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. ठीक आहे. याचा कलर रेड. कलर कोणता आहे? रेड. अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. ठीक आहे, या पद्धतीने हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. अनकंडिशनल लव हा सिम्बॉल आहे. प्रेम मिळालं, आरोग्य मिळालं, निगेटिव्हिटी संपली, मग काय पाहिजे लाईफ मध्ये? पैसा. आणि तो पैसा कसा पाहिजे? अनलिमिटेड पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून दोन सिम्बॉल तुम्हाला समृद्धीसाठी देणार आहे. तर त्यातला जो सिम्बॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स. अबंडन्स कसं? अनलिमिटेड अबंडन्स आपण आपल्या जीवनामध्ये अटॅक करतो आहे. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. याला आपण दोन कलर मध्ये ड्रॉ करू शकतो, ब्राऊन और रेड. ब्राऊन और रेड मध्ये याला ड्रॉ करून ठेवू शकतो. सोपा आहे हा सिम्बॉल. ठीक आहे. या पद्धतीने हा सिम्बॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स. त्यानंतरचा सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी. समृद्धीसाठी हाही सिम्बॉल आहे. प्रॉस्परिटीचा सिम्बॉल याला पण ग्रीन कलर मध्ये आपण ड्रॉ करणार आहे. या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे.
याचे आपल्याकडे कॉइन्स पण अवेलेबल असतात प्रॉस्पेरिटीसाठी. गेल्या 2 बॅचेसमध्ये म्हणजे मागच्या आधीच्या बॅचेसमध्ये मी सगळ्यांना हे कॉइन माझ्याकडनं गिफ्ट पाठवले होते. प्रत्येक वेळेस जे काही ब्रह्मांड से देना हो जाता है, तर हे मागच्या प्रॉस्पेरिटी कॉइन सगळ्यांना गिफ्ट म्हणून पाठवलेले होते. ओके, सो प्रॉस्पेरिटी नंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला टेन्शन येतं ते मुलांचं एक्झाम, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. तर त्यांच्यासाठी आता मी 2 सिम्बॉल तुम्हाला देणार आहे, ज्याच्यातनं आपण मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनवर वर्क करू शकणार आहे. तर मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनचा पहिला सिम्बॉल आहे तो रिसेप्टिव्हिटी, म्हणजे मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी. मुलांच्या बुकच्या कॉर्नरवर तुम्ही हे काढून ठेवू शकता. कलर आहे रेड. या पद्धतीने आपल्याला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. ग्रहण क्षमता. आणि दुसरा सिम्बॉल आहे मुलांच्या एकाग्रतेसाठी. मुलांसाठी जे आपण 2 सिम्बॉल देतोय, हा ग्रहण क्षमतेचा आणि आता एकाग्रता वाढवणारा. एकाग्रता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी हा सिम्बॉल आहे. बट लास्ट सिम्बॉल प्रत्येक व्यक्तीला जीवनात पाहिजे असते, गरज आहे, ती म्हणजे शारीरिक बाह्यतेची आणि अंतर्मनाचं सौंदर्य. तर आपला नेक्स्ट सिम्बॉल जो आहे तो आहे ब्युटी सिम्बॉल. कलर आहे याचा ब्लॅक, याचा आहे ऑरेंज. सेंटर्ड ग्रहण क्षमतेचा. आणि हा सिम्बॉल आपल्याला ब्लॅक कलर मध्ये असा असा या पद्धतीने आपल्याला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे, ब्लॅक ब्युटी. ठीक आहे. तर या पद्धतीने हे आहेत सगळे जिबू सिम्बॉल्स. ज्यांचं ड्रॉ करायचं राहून गेलेलं असेल, रेकॉर्डिंग बघा आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे सगळे सिम्बॉल्स व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करता येईल आणि त्याचा रिझल्ट तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल. तर या पद्धतीने आपण आताचा जो टॉपिक बघितला तो आहे आपला जिबू सिम्बॉल्स, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळूया. दैनंदिन रेखीची प्रॅक्टिस काय करावी, सकाळपासून रात्रीपर्यंत एक हिलर म्हणून आपली प्रॅक्टिस काय करावी हे आपण बघणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे की आजार आणि त्याचं निदान कशा पद्धतीने तो प्रोटोकॉल वापरायचा ते बघणार आहे. आणि मनी मंत्र हे 2 टॉपिक आपण उद्या कव्हर करणार आहे. रेखीचा इतिहास अजूनही आपला राहून गेलेला आहे, तर तो पण थोडक्यात इतिहास आपण समजून घेणार आहे. ओके. तर आता आपण बघतोय रेकीची सकाळपासून रात्रीपर्यंत प्रॅक्टिस काय करावी, एका रेकी साधकाचं लाईफ कसं असावं, कशी ती प्रॅक्टिस असावी ते आपण बघणार आहोत.
बघा, कालच्या दिवसासारखा आजचा जर तुमच्या जीवनातला दिवस असेल तर काहीच फरक पडणार नाही. कारण जैसे कल थे ऐसा हम नहीं होना चाहिए. कालच्यापेक्षा मी माझं बेटर व्हर्जन कसं असेल याचा प्रयत्न हा आपल्याकडनं झाला पाहिजे, की मी माझ्या कालच्या पेक्षा आज बेस्ट कसं असणार आहे याचं एक आपलं असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी बदल आजच्या जीवनशैलीत करावा लागेल. आणि ते म्हणजे दररोज जेव्हा आपण नवा दिवस उजाडतो आणि आपल्याला जाग येते त्यावेळेस आपण या पृथ्वीचा आजच्या दिवस भाग आहे ना, त्यासाठी थँक्यू म्हणायचं. ग्रॅटिट्यूड हा आपल्या जीवनाचा पहिला भाग. माझ्यासह माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागी झालेली आहे, त्यासाठी या ब्रह्मांडाचं दुसरं थँक्यू. आणि आजच्या या आनंदमय जीवनाची सुरुवात करायची आहे रेकीच्या 5 तत्वांसोबत. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुमच्या जीवनाचा भाग असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींनी 90 दिवसाचा प्रयत्नपूर्वक या रेकीचे 5 तत्व वापरले आणि थँक्यू म्हणायला सुरुवात केली, आपोआप तुमच्या जीवनामध्ये तो सकारात्मकतेचा बदल होऊन जातो. लोकही तेच असतात, परिस्थिती तेच असते, पण तरीही बरंच काही जीवनामध्ये आनंदी ऊर्जांमध्ये बदललेलं असतं. आणि आपल्याला कळत नाही की इतक्या वर्षापासून जो माझ्या आयुष्याचा स्ट्रगल होता तो अचानक कसा का थांबला, अचानक ही पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनात कुठून आली याचा सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात घेत असता. तर थँक्यू नंतर रेकीचे 5 तत्व. सकाळी उठल्यानंतर जे तुम्हाला क्लिन्झिंग सांगितलेलं आहे, औरा क्लिन्झिंग. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 वेळा असं करून सेल्फ औरा क्लिन्झिंग करायचं आहे. त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जे तुम्हाला ऍक्टिव्हेशन सांगितले ऍटलिस्ट 21 डेज ते कंटिन्यू करायचं आहे. 1 2 3 4 5 ची प्रोसेस जी मी तुमची ऍक्टिव्हेशन मध्ये करून घेतलेली आहे ती प्रोसेस 5 मिनिटाची आहे, पण ते दैनंदिन करा. त्याच्यानंतर 7 चक्रांचं मेडिटेशन जे तुमचं मी काल घेतलं ते करू शकता, किंवा मी तुम्हाला बीज मंत्रांचं मेडिटेशन देणार आहे. लम, वम, रम, यम, हम या पद्धतीने ओम ओम. तर हे जे 7 चक्रांचं मेडिटेशन आहे ते तुम्हाला दैनंदिन लेवलमध्ये फक्त तुम्ही रेकीला कॉल करून ऐकलं आणि त्या चक्रावर हात ठेवला तरी देखील तुमचे चक्र ऍक्टिव्हेट होताना बघणार आहे. आपण बघितलं की सगळ्यात पहिले निगेटिव्हिटी औरामध्ये येते, मग चक्रामध्ये, मग फिजिकल बॉडी, मेंटल बॉडीवर. तर जर तुम्ही चक्रा क्लिन्झिंग रोज करायला सुरुवात केला, औरा क्लिन्झिंग आणि चक्रा चार्जिंग, तर डेफिनेटली हळूहळू या सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब जाऊन ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करत असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण या ऊर्जांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेणार आहे. आता तुम्ही चक्रा चार्ज केला आणि केवळ आज के लिए क्रोध नहीं, आज के लिए कोई चिंता नहीं, जो भी मिला है उसका पूरी म्हणजे पूर्ण इमानदारीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं, ज्येष्ठ आणि सजीव सोबत निर्जीव वस्तूंना पण थँक्यू म्हणणं, या सुंदर ऊर्जांसोबत अन्न आणि पाण्याला चार्ज करायचं आहे. गरजेनुसार एखादं हिलिंग करायचंय, खूप हिलिंग मध्ये पडायचं नाही, नाही तो बोर्ड लगा दूंगे घर के सामने, बिना औषध उपचार. तर असं बिसं करायचं नाहीये. सेल्फ हिलिंग, कारण लेवल 1 ही पूर्णतः स्वयं शुद्धीकरण कालावधी असते. याच्यात आपल्याला आपल्या सेल्फ ग्रोथवर फोकस करायचा आहे. दैनंदिन लेवलवर आपण या सेल्फ ऊर्जांना ऍक्टिव्हेट करून संपूर्ण सकारात्मकतेचा आयाम आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच अनुभव करू शकतो. आणि आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. तिला या दिव्य रेखी ऊर्जांसोबत आपण अधिक सुंदर आणि अधिक सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीने बघू शकणार आहे. आणि ही पॉझिटिव्हिटी आपण आपल्या जीवनामध्ये निरंतर अनुभवू शकणार आहे. तर एवढी सोपी प्रॅक्टिस आहे. खूप कठीण आहे को काही रेकी सोबत जीवन जगणं? जीवनाला लंबा मत देखिए की मुझे 70 साल निकालना है, ऐसा नहीं. माझ्याजवळ आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाला मी अधिक आनंदी कसं करू शकणार आहे, अधिक ऊर्जावान कसं करू शकणार आहे, अधिक यशस्वी. आज के लिए सोचो. आज अच्छा निकल गया इसका मतलब क्या है? पाचच्या छान आठवणी आणि भविष्याप्रती आपण कर्म केलेले आहे, कर्तव्य केलेले आहे, त्याचा रिझल्ट निश्चितच आपल्याला पुढील जीवनात भेटणार आहे. एवढं सोपं आणि सहज आयुष्य रेकी सोबत जगता येतं. तर या पद्धतीने आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये
रेकीचा वापर करायचा आहे. ओके. सो आता आपल्याकडे नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे, तर त्याच्यात आपला रेकीचा इतिहास राहून गेलाय माझ्याकडनं तुम्हाला एक्सप्लेन करणं. कारण तो टॉपिक आणि रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल म्हणजे नेमकं काय असतं, काय काय त्याच्यात असतं, तो टॉपिक आपला राहिलेला आहे. तो आधी आपण एकदा बघून घेऊ. हिस्ट्री ऑफ रेकी. आता बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाळ कितीही रडत असेल आणि आईने त्याला मायेने स्पर्श केला तर ते रडणारं बाळ शांत होतं. म्हणजेच आपल्या हातामध्ये स्पर्शाची काहीतरी ऊर्जा अस्तित्वात आहे, तिला नाकारता येत नाही. आपणही किती मोठं झालो, तणावात असेल, एखाद्या जवळच्या मैत्रिणीने किंवा एखाद्या जवळच्या मायेच्या व्यक्तीने आपल्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला तर आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणजेच उपचारक ऊर्जा या हातांमध्ये आहे. तर ही रेकी स्पर्श चिकित्सा म्हणून जगामध्ये ओळखल्या जाते. तर डॉक्टर मिकाउसी यांनी ही रिडिस्कवर केली. डॉक्टर मिकाउसी हे जपानचे आहे आणि माउंट कोरियामा इथे त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. पण त्यांनी ही तपश्चर्या केली का? ते पीएचडी झालेले व्यक्ती होते आणि पीएचडी झालेले असताना लोकांच्या त्यांचे जे स्टुडंट होते ते स्टुडंट त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला की अशी कुठली ऊर्जा आहे का ज्यातून लोकांच्या जीवनातले सगळे दुःख आपण दूर करू शकतो. तेव्हा अशी ऊर्जा उपलब्ध आहे असं त्यांना कळलं आणि त्या ऊर्जेला वापरायचं कसं हे मात्र त्यांना कळत नव्हतं. मग त्यांनी जेव्हा बघितलं, सगळं अध्ययन केलं, ते मूळचे बौद्ध धर्माचे मानत मानत होते. मग त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. पुढे पुढे त्यांनी वेद आणि सगळं ज्ञान आत्मसात केलं. या रेकी ऊर्जांचा त्यांनी अगदी मनापासनं म्हणजे शोधण्यासाठी सगळ्या ज्याच्यात असं म्हणतात की त्यांचं 7 वर्ष भारतामध्ये बनारस इथे वास्तव्य होतं आणि वाराणसीला देखील त्यांनी वेदांचा आणि बौद्ध धर्माच्या जुन्या ग्रंथांचा देखील खूप अभ्यास केला. एक गोष्ट त्यांना निश्चित माहिती झाली की कुठलीही ध्यान साधना म्हणजे सिद्धी प्राप्त करण्यासाठी ध्यान साधना हा उत्तम पर्याय आहे. भगवान बुद्धांनी देखील 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. महावीर जैनांनी सुद्धा साधना केली किंवा आपल्या ऋषी मुनींनी देखील हजारो वर्षांची साधना केली. त्याच्याच नंतर त्यांना साधना सिद्धी प्राप्त झाली. आता त्यांनी देखील जपानला परत गेले आणि तिथे त्यांनी तिथल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर अन्न पाणी त्यागून 21 दिवस तपश्चर्या केली. आज का बरं शक्तिपात आवश्यक आहे आपल्याला? डॉक्टर मिकाउसीने खूप सोपं करून ठेवलं. जी साधना आणि ज्या स्पर्श चिकित्सेतनं आपण आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो, अगदी मुलांचे रिझल्ट बदलवू शकतो, एखाद्याचं व्यसन सोडवू शकतो, जीवनामध्ये आर्थिक समृद्धी अनुभवू करू शकतो, या सगळ्या सिद्धींसाठी मिकाउसींनी आपल्याला फक्त एक शक्तिपातची ऊर्जा दिली की लेव्हल 1चा एक शक्तिपात, लेव्हल 2चा एक शक्तिपात, मास्टर लेव्हलचा एक शक्तिपात, त्याच्यानंतर टीचर आणि ग्रँड मास्टर लेव्हलचा एक शक्तिपात. या पद्धतीने तुम्ही सगळ्या ऊर्जा अनुभव करू शकता. नाही तर आपल्याला जर म्हटलं की आजच्या जगात चला बरं जा 21 दिवस अन्न पाणी सोडून तुम्हाला एखाद्या निर्जन स्थळी विदाऊट मोबाईल विदाऊट फॅमिली तपश्चर्या करायची आहे, किती लोकांना पॉसिबल होणार आहे? 10 दिवसांच्या विपश्यनेचं सेंटरला आपण जाऊ शकत नाही, जिथे जेवायला तरी सकाळ संध्याकाळ भेटतं. फक्त मोबाईल आणि घरचे नसतात. फक्त स्वतःच्या सोबत 10 दिवसांची ही ऊर्जा आपल्याला शेअर करायची असते, पण ती पण गोष्ट आपल्यासाठी मुश्किल आहे. पण ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा त्यांनी आपल्यासाठी सहजतेने उपलब्ध करून दिली. तर त्यांनी जेव्हा 21 दिवस साधना केली ना, त्या साधनेमध्ये घडलं काय की 20 दिवस त्यांना काहीच अनुभव आला नाही. ते हताश झाले आणि त्यांनी 20व्या दिवशीच्या रात्री खूप प्रार्थना केली, तो 21व्या दिवशी, की जर माझा हा शेवटचा दिवस आहे आणि जर मी याच्यातनं मी माझं अख्खा आयुष्य ज्या ऊर्जांना लावलं, म्हणजे एक प्राध्यापकाचं नोकरी सोडून या साधनेच्या मागे लागलेले होते, ते सगळं चांगलं चालू असताना, तर ते कुठेतरी थोडे हताश झाले आणि त्यांनी प्रार्थनाने पूर्ण श्रद्धेने ईश्वराला प्रार्थना केली. त्याचा परिणाम काय झाला की त्या रात्री जणू ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. काही बलून्स आणि त्याच्यावर काही कोरलेले
चिन्ह असे त्यांच्यावर येऊन सगळ्या ऊर्जांनी ते रात्रभर त्या ऊर्जांमध्ये अर्धोन्मिलित अवस्थेत, अर्धजागृत अवस्थेत तो शक्तिपात ग्रहण करत राहिले. आणि सकाळी उठल्यावर त्यांना खूप ऊर्जावान वाटलं. तर ते जे सिम्बॉल्स जे आपण सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये रेकीचे शिकतो, ते स्वतः ब्रह्मांडाने त्यांना प्रदान केलेले होते आणि ते पुढे हिलिंगसाठी वापरले गेले. मग ते सकाळी ऊर्जावान, आता त्यांचं वय जवळपास 60च्या जवळपास होतं त्यावेळेस. आणि मला मिळालेली ऊर्जा कुणाला सांगायचं, ते धावात सुटले पहाडीच्या खाली. विचार करा, 21 दिवसाचा उपवास, पण सकाळी खूप त्यांना खूप ऊर्जावान वाटत होतं. पण धावता धावता अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला ठेच लागली की आपला पहिले तिथे हात पोचतो. पायाच्या अंगठ्याला त्यांनी असं पकडलं. पहिला रेखेचा अनुभव, भळबळ वाहणार ते रक्त थांबलं आणि त्यांच्या ज्या वेदना होत्या त्या क्षमल्या. स्वतःचाच त्यांनी हिलिंग पहिला अनुभव घेतला. मग पहाडीच्या खाली आले. त्यांना खूप तीव्र भुकेची जाणीव झाली आणि त्यांना असं वाटलं की आपण आता मस्त पोटभर जेवण करावं. एका खानावळीत गेले. तिथल्या खानावळीच्या मालकाला त्यांनी प्रार्थना केली की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला जेवण द्या. त्यांनी सांगितलं उपाशी आहे, तर ते बोलले की थोडं ज्यूस घ्या, तुम्हाला त्रास होईल. उपवास तुम्ही ज्यूसवर सोडा, नंतर तुम्ही जेवण करा. ते बोलले नाही, मला पोटभर जेवायचं आहे. आपण एक एकादशीचा 2 टाइमचा उपवास केल्यानंतर जेव्हा जेवू तर आपल्याला अनिजी होतो. पण त्यांनी छान जेवण केलं आणि त्यांना कुठलाही रिलॅक्स वाटत होतं, त्रास झाला नाही. तर ते जेव्हा जेवत होते तर तिथे एक मुलगी त्यांना जी वाढत होती, तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना आणि तणाव होता. चेहऱ्यावर रडवेला भाव होता. यांनी जेवण झाल्यावर हॉटेल मालकाला विचारलं की या मुलीला काय झालेलं आहे. हॉटेल मालकाने सांगितलं की हिचे दाढा सुजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुला वेदना आहे आणि चेहऱ्यावर तो तणाव दिसतोय. अंतरप्रेरणा झाली की आपण या मुलीला स्पर्श करावा. त्यांनी हॉटेल मालकाची परवानगी घेतली आणि त्या मुलीच्या दोन्ही गालावर असे हात ठेवले. 10-15 मिनिटाचा पहिला पेशंट डॉक्टर मिकाऊजींनी तपासलेला. त्या मुलीच्या दाढांच्या वेदना कमी झाला. 15 ते 20 मिनिटामध्ये गालावरची सूज कमी झाली आणि त्या मुलीचा चेहरा एकदम रिलॅक्स झाला. असा यशस्वी पहिला पेशंट डॉक्टर मिकाऊजींनी तपासला, ट्रीट केला, हील केला आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की मला जे काय पाहिजे ते आयुष्यात मिळालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की इथून पुढे आयुष्य हे गरजू आणि गरीब लोकांना च्या सेवेत द्यायचं. आणि म्हणून जपान मधल्या बेगर सोसायटीमध्ये, तिथे जी भिकाऱ्यांची वस्ती होती, तिथे डॉक्टर मिकाउसी गेले, एक कुटी बांधली आणि निस्वार्थ भावनेने त्यांनी तिथल्या गरजू लोकांना 7 वर्ष सेवा दिली. पण 7 वर्षात काय घडलं, यांना वाटत होतं की त्यांनी ती भिकाऱ्यांची वस्ती सोडून जाऊन सभ्य लोकांचं जीवन जगावं, काम करावं आणि जीवनयापन करावं. पण गोष्ट कशी आहे ना, दोन्ही हात पसरले की मिळत आहे. म्हणून प्रयत्न करून जगण्याची इच्छा तेव्हा तिथल्या त्या बेगर सोसायटीच्या लोकांमध्ये नव्हती. मग मिकाशी खूप हताश झाले की हे लोक जर परत येत असतील तर मी ज्या ऊर्जांसाठी एवढी तपश्चर्या केली, एवढी मेहनत केली, त्या ऊर्जांचा काहीच फायदा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी आपलं कुटीचं दार बंद केलं, थोडं ध्यानस्थ बसले. इंटेन्शन म्हणा की आपल्या भारतासारखी आकाशवाणी म्हणा, त्यांना तिथे झाली. 2 प्रश्न त्यांच्या अंतर्मनाने त्यांना विचारले, तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? नाही, स्वतःहून गेले होते त्यांची सेवा करायला. त्याच्या बदल्यात तू काही मोबदला घेतला का? परत उत्तर होतं नाही. दोन्ही गोष्टींचं उत्तर नाही आलं. मग त्यांना तिथून डॉक्टर मिकॉसनने एक नियम केला, कुणी मागितल्याशिवाय रेखी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही हे नियम तोडले, कारण हा 10 दिवसांचा क्लास तुम्ही फ्रीमध्ये दिला. त्याचंही उत्तर मी दिलेलं आहे ब्रह्मांडासाठी कडनं घेऊन. तुम्ही ज्या दिवशी शक्तिपाताला उपस्थित होते, तुम्ही स्वयंप्रेरणेने ती परवानगी मला दिली होती तुमचा शक्तिपात करण्याची. पहिला नियम पाळला. दुसरा नियम, या बदल्यात काही मोबदला का घेतला नाही? त्याचं रिझन 2 आहेत. एक, जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन करतील त्यांच्या फी मध्ये मी आत्ता उपस्थित किंवा जे 10 दिवसांच्या सेशनला उपस्थित असतात, मी असं समजते मला त्या सगळ्या लोकांची फी त्याच्यातनं मिळाली ब्रह्मांडासाठी. आणि दुसरं, मला या रेकी ऊर्जांनी इतकं भरभरून दिलेलं आहे आणि मी हा नियम जरूर जाणते की जीवन इथून एवढा प्रवास मात्र आहे.
मी डोळ्यात देखत एक दृश्य बघितलेलं होतं. आमच्या शेजारी काही वर्षांपूर्वी एका काकूची डेथ झाली. त्यावेळेस चांगल्या मिडल क्लास घरच्या त्या काकू होत्या. दवाखान्यात जाताना हातातली एक सोन्याची बांगडी काढली होती आणि दुसरी सोन्याची बांगडी काढायची राहून गेली होती. सलाईन लागलं आणि त्याच्यामुळे तो हात सुजला. त्याच्यातच त्यांची डेथ झाली आणि ती बांगडी तर हातात तशीच राहिली होती. आणि त्यांच्या घरच्यांना जेव्हा अंत्यविधीसाठी त्यांना तयार केलं जात होतं, सगळ्यांचं लक्ष त्या हातात राहून गेलेल्या बांगडीवर होतं. हिला कसं काढायचं? त्या क्षणी जीवनाच्या खऱ्या सत्याची ओळख झाली की कितीही आपण कमवलं तरी कपाळावर दुसऱ्यांनी लावलेला 1 रुपयाचा सिक्काही सोबत जात नाही. तेवढ्या गर्दीमध्ये कुणाला तरी पाठवून सोनाराची जी कटरची कैची असते ती बोलवल्या गेली आणि त्या काकूच्या हातातली ती बांगडी कापल्या गेली आणि नंतर त्यांच्यावर अंत्यविधी केल्या गेले. हे दृश्य डोळ्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हापासनं अपने अर्निंग का देते जग, जेवढं द्याल तेवढं मल्टिपल होऊन मिळणार आहे. दिवसाच्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या आयुष्याचा एक एक क्षण मागे पडतोय आणि म्हणून वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी आपण देऊ तसंच आपलं भूत भविष्य वर्तमान बनणार आहे. एवढं सत्य मात्र कळलं आणि त्याच सत्यानुसार मी हे जीवन जगण्याचा प्रयत्न करते. कारण हे एवढं 100% माहिती आहे की तू कैसे भी जियो, दी एंड पक्का है और उसको भी विथ स्माइल स्वीकार करना. तर डॉक्टर मिकाउसींनी मग त्या निर्णयानुसार, म्हणजे मी इथे सांगायचा मुद्दा की मिकाउसींचा कुठलाही नियम तोडला नाही. जरी फ्री सेशन आहे किंवा अटुनमेंट, त्या दोन्ही गोष्टी मी तिथे पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टर मिकाउसींकडे येऊया. त्यांनी तिथून ती बेगर सोसायटी सोडली आणि त्यांनी तिथे चांगल्या जे सोसायटी होती म्हणजे सुशिक्षित वर्गाची, तिथे त्यांनी त्यांचं क्लिनिक टाकलं. आता जपान सारखं सुशिक्षित देश आणि तिथे जर मेसेज टाकला, एखादा पॉम्पलेट वाटले की बिना औषध उपचार, तर येतील का पेशंट? पण एखादा पेशंट असतो की जो सगळे उपाय करून हारलेला असतो, चलो जाके देखो क्या होता है. असा एक पेशंट त्यांच्याकडे आला जो अनेक वर्षापासून पोटदुखीने त्रस्त होता आणि डॉक्टर मिकाउसींच्या हिलिंग उपचारांमुळे तो पूर्णपणे स्वस्थ झाला. तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा आणि त्यावेळेस जपानचे एअर चीफ मार्शल होते चिरोजी हयाशी. तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला, अणुबॉम्बचा जो हल्ला झाला आणि त्याच्यात जो बेचिराग झालेला, रक्तसंहार झालेला जपान चिरोजी हयाशींनी पाहिला, ते हताश झाले आणि त्यांनी डॉक्टर मिकाउसींची शरण घेतली. त्यांच्याकडनं रेकी शिकले की आता लोकांना आपण हील करायचं आणि रेकीचं जे क्लिनिक मिकाउसींनी सुरू केलं होतं त्याला रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केलं चिरोजी हयाशींनी. आणि जपानच नव्हे तर जपानच्या बाहेर थोडी रेकी बद्दलची माहिती त्या काळात पोहोचवली. तशातच हवाई टकाटा या सगळ्यात महत्वाच्या आहेत रेकीच्या यात्रेमध्ये. हवाई टकाटा महिला होत्या, पहिला महिला रेकी ग्रँड मास्टर, म्हणून त्यांचं काम महत्वाचं नाही आहे. विशेषतः काय आहे, त्या रेकीसोबत जगल्या. हवाई टकाटा यांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर डिटेक्ट झाला. अनेक कॉम्प्लिकेशन शरीरामध्ये आले. आजही कॅन्सरची भीती वाटते, त्या काळात हवाई टकाटांना कॅन्सर झालेला होता. त्या मूळच्या जपानच्या होत्या आणि लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. हवाई टकाटांना माहिती होतं की जपानमध्ये अशी कुठली तरी पद्धती विकसित झालेली आहे ज्याच्याने आपण आजार ठीक करू शकतो. चिरोजी हयाशींच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने हवाई टकाटांवर उपचार चालले रेकीचे आणि ज्या महिलेला वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला त्या महिला 80+ वर्ष जगल्या. आणि आज जी मी रेकी तुम्हाला शिकवते या रेकी शृंखलेमध्ये, आज त्यांनी 22 ग्रँडमास्टर त्यांनी त्यांच्या हयातीत दिले. आजही रेकीचं मुख्य सेंटर जपान नसून अमेरिका आहे. इंटरनॅशनल असोसिएशन जे आहे रेकीचं ते अमेरिकेला आहे. त्यांची नात ते सेंटर ते पाहते आणि
रेकी जगभरात पोहोचवण्याचं कार्य हे त्यांच्याकडून घडलं. आपल्या भारतामध्ये देखील श्यामल दुर्वे मॅडम यांनी या रेकी प्रचारासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर अनेक रेकीचे साधक झाले आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये माझा क्रमांक 10व्या क्रमांकाचा लागतो. आणि लिटरली सांगते, गेल्या 17-18 वर्षापासून जेव्हापासून मी या रेकी सोबत जगत आहे, सुरुवातीला फक्त शिकले. तुम्हाला खरं सांगते, जेव्हा डॉक्टर चैतन्य अग्रवाल सरांनी आमच्या शहरात जेव्हा रेकीचा क्लास घेतला ना, त्यावेळेस माझ्याकडे रेकीची फी भरायला पैसे नव्हते. माझ्या एका मैत्रिणींनी ते पैसे भरले. माझ्या पुस्तकात मी तो उल्लेखही केलेला आहे की त्यांनी मग दिले मी 500-500 करून. पण थँक्यू, जर तिने त्यावेळेस पैसे भरले नसते तर कदाचित मी आज इथपर्यंत तुमच्या समोर उपस्थित नाही राहू शकली असते. पण प्रॅक्टिस केली नाही. आणि दुसरी महत्वाची अडचण की सेकंड लेवल कुणाकडे करावी. आता सारखं ऑनलाईन रेकी त्यावेळेस शिकवली जात नव्हती. अगदी गुरु शिष्याकडनं समोरासमोर रेकी शिक्षा दिली जात होती. तर मग सेकंड लेवलसाठी गुरु शोधायला 3-4 वर्ष गेले, कारण त्या सरांचा ना मोबाईल नंबर भेटला होता, ना संपर्क ध्वनी, आणि आमची फायनान्शियल ताकद नव्हती की भोपाल बिपालला जाऊन आपण शिकू शकू. तर ताकदच नव्हती तेव्हा पैशाची. मग सेकंड लेवल कसं तरी इकडून तिकडून ऍडजस्ट करून एक मॅडम भेटल्या, त्यांच्याकडनं सेकंड आणि थर्ड लेवल पूर्ण केली. पण माझ्या लाईफमध्ये जे काही अडचणी होत्या ते सोडवण्यासाठी मी कधीच ट्रेनर बनण्यासाठी रेकी शिकले नव्हते. मला माझ्याच लाईफमध्ये चालू असलेला संघर्ष संपुष्टात आणायचा होता. फायनान्शियल, रिलेशन, हेल्थ, खूप इश्यू होते. आणि म्हणून मग जेव्हा मी एक मॅडम भेटल्या मला, कारण त्यावेळेस रेकीची ग्रँड मास्टरची फी 70,000, 75,000, 1 लाखापर्यंत होती. ती तर आपल्यासाठी शक्य नव्हती. पण तशात माझ्या ज्या रेकी ग्रँड मास्टरच्या गुरु आहे संगीता पद्मवार मॅडम, ज्या नागपूरला असतात, त्यांनी मला, माझा नंबरही नव्हता, माझ्या मैत्रिणींनी त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेतलेली होती. मी डिरेक्टली निघाली इकडनं आणि पैसेही नव्हते. आणि मॅडमला म्हटलं की मला येऊ द्या. नागपूरला गेली, बाबांना म्हटलं की मला पैसे पाहिजे, उधार पाहिजे. बाबांकडनं पैसे घेतले, त्या मॅडमला फी दिली. 2.5 तासाची एक मोठी फी मी दिली होती त्यावेळेस मॅडमला. कारण रेकी ग्रँडमास्टरचा मी 3 महिने क्लास घेते, पण माझा 2.5 तासात संपुष्टात आला होता. कारण जेवढं डिटेलमध्ये मी माझ्या स्टुडंटचं करून घेते त्यावेळेस तेवढं उपलब्ध नव्हतं. 4 पानांचे नोट्स. पण मॅडमनी शक्तिपात दिला आणि शक्तिपात करून द्यायची कला दिली. हे सगळ्यात महत्वाचं मॅडमनी माझ्यावर केलेले उपकार आणि माझी अपॉइंटमेंट नसताना त्यांनी दिलेला वेळ. आणि त्याच्यासाठी माझ्या मैत्रिणींनी त्यावेळेसचं केलेलं कॉम्प्रोमाइज. त्यानंतर त्याच्या बदल्यात मी माझ्या मैत्रिणीला रेकी ग्रँड मास्टर बनवलं, जिने मला तो 2 तासाचा वेळ तिच्या लाईफचा दिलेला होता. त्यासाठी मी तिला माझ्याकडनं रेकी ग्रँड मास्टर बनवलं. कारण जो भी हमारे लिए थोड़ा सा भी करता है ना, उसके लिए अपन बड़ा करने की सोचो, तो ब्रह्मांड हमें कुछ तो भी अच्छा देता है. आज सांगायला खरोखर आनंद होतो की जेव्हा मी तेव्हाही मग क्लासेस ऑफलाईन असायचे, इतकं नसायचं. आणि कोरोना काळात टोटल बंद झालं होतं, काहीच नव्हतं. जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा कुठलाच उपाय नव्हता. ट्युशन्स मी घ्यायची, ट्युशन्स बंद झालेले होते. काय करावं सुचत नव्हतं. मग एक सर भेटले, ज्यांची 1-2 आणि पैसे काही जास्त लावायची ताकद नव्हती. त्यांनी म्हटलं होतं की 31 दिवसामध्ये, म्हणजे 30 दिवसामध्ये तुमचा ऑनलाईन कोर्स उभा करा, असं त्यांनी त्या कोर्समध्ये हेडिंग दिलेलं होतं. एकच मिनिट. तर त्या मॅडमनी मला हे दिलं. त्याच्यानंतर जेव्हा मी माझे क्लासेस चालू केले, तर कोरोनामध्ये जेव्हा सगळं संपलं होतं, त्या सरांनी फक्त 2,000च्या कोर्समध्ये शिकवलं 30 दिवसात ऑनलाईन कोर्स कसा उभा करावा. आणि तेव्हा माझ्याकडे ना लॅपटॉप होता, ना कम्प्युटर होता, जुना कम्प्युटर कॅमेरा नव्हता लावायला. असं करता करता तो सुरू झालेला प्रवास, आज सांगायला आनंद होतो की माझे 1 लाख प्लस लोक फ्री क्लासेस आतापर्यंत केलेला आहे. 1 लाख प्लसचा आकडा आहे. तुम्ही प्रत्येक ग्रुप, म्हणजे बॅच 32 चालू होईल, 31 ही बॅच आहे. आणि प्रत्येक बॅच आपली 1,000 प्लस लोकांनी भरलेली असते. आणि तसे 2-2 ग्रुप्स असतात आपले. आणि ही माझी 31वी बॅच आहे जी मी फ्री ऑफ कॉस्ट घेते. आनंद हा होतो की प्रत्येक बॅचमध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर असतात. आज जवळपास 500 प्लस डॉक्टर्सला मी ट्रेनिंग दिलेलं आहे, जे त्यांच्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये रेकी उपचार वापरतात आहे. याचा आनंद आहे. त्याच्यानंतर 4 स्टेजचा कॅन्सर आपल्याकडे ठीक झालेला आहे, किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर डॉक्टरांच्या घरचा ठीक झालेला आहे. ते व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आहे, जे तुम्ही बघू शकता. आणि आज एकच वाटतं की शेवटच्या श्वासापर्यंत किंवा जेव्हाही पर्यंत माझ्या आयुष्यात मी एका स्वप्न घेऊन जगते
माझ्या विजन बोर्डवर ते लिहिलंय का मला अर्निंग करायचं आहे. त्याचं मागचं रिझन आहे की मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे. उद्या कदाचित मी या जगात नसेल, पण त्या रिसर्च सेंटरमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील, पण त्या दुःखाच्या असून, पण तो जाईल सगळं ट्रीटमेंट घेऊन. त्याला उत्तम आहार द्यायचा आहे, त्याला मानसिक स्वास्थ्य द्यायचं आहे, त्याला सुंदर मेडिटेशन द्यायचं आहे, त्याला आनंद जीवन जगायला शिकवायचं आहे. जेव्हा तो सेंटरमधनं ट्रीटमेंट घेऊन जाईल तेव्हा त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील, पण त्या निश्चित आनंदाशूच्या असतील. या एका ध्येयासोबत मी जगते आणि याच ध्येयासाठी मला पैसे कमवायचे. जी फीज, लिटरली सांगते, माझी फी शक हीच फी माझी लेव्हल 1ची 3,000 होती. सुरुवातीला मी पण पैसे कमवण्यासाठी आली होती, पण प्रत्येकाची एक मर्यादा असतात, प्रत्येकाचं एक. तर आता तो नाही, तो युनिव्हर्स बरोबर देतोय. इथून पुढच्या दिवस 5,000 ही माझी लिटरली सांगते नॉमिनल फी आहे. सेकंड थर्ड मिळून फर्स्ट लेवल पूर्ण टोटली फ्री असते. याच्यात नाही जीएसटी सरळ सरळ 930-40 रुपये जीएसटी जातो. बाकी मेंटेनन्स जातं आणि तुमच्या फीज मधनं हार्डली 2,500 ते 3,000 मला शिल्लक उरतात. पण स्टील आय एम हॅप्पी. त्या 2,500-3,000 नाही मी ते सेंटर उभं करण्याचं स्वप्न बघते. कारण टोटल फ्रीमध्ये देऊ शकत नाही, कारण मेंटेनन्स आणि सगळ्या स्टाफ आणि सगळ्या गोष्टींचा खर्च येतो. तर नक्कीच लवकरात लवकर ते स्वप्न ब्रह्मांड माझ्याकडनं पूर्ण करून घेईल. कारण आपण काहीच करू शकत नाही. जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना. दिस इज द फॅक्ट. बाय हिज विल ते सेंटरचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं खूप मोठी इच्छा आहे. बघूया, मी टार्गेट दिलं होतं की 2025 मध्ये ते पूर्ण झालं पाहिजे, पण नाही होऊ शकलं शक्य. पण डेफिनेटली लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि उद्या मी नसेल तरी सुद्धा तिथे सगळ्या फॅसिलिटी एक नॉमिनल फीज मध्ये, जेवढा मेंटेनन्स कॉस्ट येतो सगळ्या स्टाफ आणि याचा, तेवढ्याचे ते कार्य होईल अशी म्हणजे डिसीज रिव्हर्सलवर आपण काम करणार आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यातनं, किंवा एखाद्या व्यक्तीला विकेंड्सला फक्त पीस ऑफ माइंड पाहिजे आहे, त्यांच्यासाठी आपण तिथे सगळी व्यवस्था करणार आहे. एक माझं ते ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आता माझं सगळं कार्य त्या ड्रीम प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी चालू आहे. तर आणि मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे. होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन ची मी झोनल डिरेक्टर आहे. पूर्ण वेस्टर्न झोन माझ्याकडे आहे. त्यानंतर इंटरनॅशनल सुजोक असोसिएशनचं लिगल मेंबरशिप आहे. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलचं रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहे. आणि माझं स्वतःचं वर्टिक सिलिंग सेंटरचे मी फाउंडर डिरेक्टर आहे. आणि लास्ट 17 ते 18 वर्षापासून या हिलिंग मॉडेलिटीजमध्ये काम करते. त्याच्यात जवळपास माझ्याकडे 15 मॉडेलिटीजवर मी काम करते. त्याच्यात एंजल थेरपी, एनएलपी, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, काउन्सिलिंग, पॅरेंटिंग, डीएमआयटी, मिड ब्रेन, या सगळ्या मॉडेलिटीजवर आपल्याकडे ट्रेनिंग अवेलेबल असतं. ऍड फक्त आपण या फ्री क्लासेससाठी लावतो. बाकी मला कुठल्या याच्यासाठी ऍड लावायची गरज पडत नाही. बाकी सगळे तुमच्याचकडनं येणारे रेफरन्स आणि पुढच्या तुमच्या ना जे रिलेशनशिप तुम्ही म्हणजे निर्माण होतात, त्याच्यातनं जे स्टुडंट येतात त्याच्यातनं पुढच्या सगळे ऍडमिशन होत असतात. या पद्धतीने हे कार्य निरंतर चालू आहे बऱ्याच वर्षापासून. आणि आज याच माध्यमातून तुम्ही माझ्या समोर आहात. उद्या आपल्या क्लासचा डे लास्ट आहे, बट उद्याही आपण याच डीप लेवलमध्ये जाऊन सगळं लर्निंग घेणार आहोत. उद्या महत्वाचे विषय आहे आपले आजार आणि त्याचे निदान आणि मनी मंत्रा, आणि मग तुमचे प्रश्न उत्तर हा आपला उद्याचा टॉपिक राहणार आहे. तर आजच्या सेशन बद्दल काही क्युरीज असतील तर 1-2 प्रश्न आपण घेऊ, किंवा 1-2 शेअरिंग आणि पुढे जाऊ आपण. बोला उज्ज्वला मॅडम. हॅलो मॅम. बोला. नमस्कार. तुमच्या ड्रीम प्रोजेक्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. लवकर लवकर ते पूर्ण हो. आणि मॅम, आपण आता जिबू सिम्बॉलचे लेफ्ट बॉडी पार्टवर करायचे, म्हणजे नक्की लेफ्ट हँडनी लिहायचे का लेफ्ट? मला ते नाही समजलं. उजव्या हाताने डाव्या हातावर, डाव्या पायावर, डाव्या पोटापासून, म्हणजे इथून इकडे कुठेही काढू शकता. म्हणजे आपण ते ड्रॉ करायचे आपला ड्रॉ बॉडी करायचे, पार्ट ड्रॉ करायचे. पाण्याला की पण चार्ज करू शकतो आपण. तर पाण्याला 5 बोटांनी चार्ज करून, जेव्हा आपल्याला इन एअर ते जर आपल्याला काढायचे असेल, ठीक आहे, एक एक मिनिट. हॅलो.
ओके. ऍक्च्युली आमचा 19ला ग्रँड मास्टरचा कन्व्होकेशन आहे खंडाळ्याला. त्याचं ट्रॉफी आणि ते सगळं वर्क चालू आहे म्हणून कॉल घ्यावा लागला मध्ये. हा बोला उज्ज्वला मॅडम. एअर मध्ये काय म्हणाला ते सिम्बॉल्स? काय म्हटलं मॅडम, प्लीज रिपीट. एअर मध्ये झिबू सिम्बॉल्स हवे ड्रॉ म्हणजे आपण 5 बोटांनी ड्रॉ करू शकतो. जसं आता मला इथली निगेटिव्हिटी काढायची आहे तर मी हा जो आपला रिलीज सिम्बॉल आहे, रिलीज रिलीज रिलीज, या रूमची संपूर्ण निगेटिव्हिटी पूर्णपणे संपलेली आहे. आजारी ओके. व्यक्ती आहे त्याच्या बेडवर टाकला रिलीज सिम्बॉल, याला याच्या तब्येतीसाठी जे काही निगेटिव्हचे रिझन आहे ते सगळी निगेटिव्हिटी संपलेली आहे. ओके. आणि हे मार्कर्सनी आपण लेफ्ट हँडवर ड्रॉ त्या करायचे? त्या कलरने, जो कलर दिलेला आहे त्या कलरने लेफ्ट हँड ड्रॉ करू शकता. पॉकेट्समध्ये तुम्ही हे सिम्बॉल ठेवू शकता. आमच्याकडे मनी कार्ड्स आहेत, म्हणजे आम्ही नेक्स्ट लेवलमध्ये जे मनी कार्ड्स मध्ये आपण हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन हे 3 सिम्बॉल्स आपण त्याच्यात ऍड करून त्या कार्डमध्ये पण आपण ते दिलेले आहे चार्ज करून. ओके. आणि हे म्हणजे कंटिन्युअस डेली करून ठेवायचं का वन टाइम केलं तर चालतं? नाही, डेली डेली करायचं. रोज आपण जेवतो की नाही, रोज तशी पॉझिटिव्हिटी पाहिजे आपल्याला. ओके. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. हा बोला मॅडम. हॅलो, अनम्यूट करा मॅडम, माईक ऑन केला मी इकडनं. हा नितीन सर. नितीन सर, माईक माईक ऑन करा. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार सर, बोला. मॅडम हे जीबी सिम्बॉलच्या बाबतीत मला विचारायचं होतं. हा बोला. बोला ना सर, परत माईक बंद केला तुम्ही. माईक माईक ऑन, हा बोला. हे जीबी सिम्बॉल्स आपण उजव्या हातावरून उजव्या हाताने आपण डाव्या पार्ट वरती कुठेही काढू शकतो? कुठेही काढू शकतो. अच्छा. आणि तुम्ही म्हणालात की चार्ज करायचे आपण. काय चार्ज करायचे म्हणजे काय करायचे? तुम्ही म्हणालात की चार्ज पण करतो आपण जीबी सिम्बॉल. सर, ते पुढचा समृद्धीच्या लेवलवरचा वेगळा विषय आहे तो, या लेवलसाठी नाही. अच्छा. लेवल 1 वरती आपण फक्त हे काढू शकतो आणि त्याचे फायदे होतात. हो. ओके. ठीक आहे. ठीक आहे. ओके. ओके, थँक्यू. हा मॅडम, अनम्यूट करा. अर्णव नावाने जॉईंड आहे तुम्ही. हॅलो हा मॅडम, नमस्ते. नमस्ते. ते तुम्ही मुलांसाठी तर सांगितलं बघा सिम्बॉल ते हा झीपूचे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की मॅडम, आता तुम्ही ते ग्रहणशक्तीचं सांगितलंय, पण एकाग्रताचं सांगितलेलं आहे, तर ते असं त्यांच्या कंपासवरती वगैरे लिहायचं का, म्हणजे वही पुस्तक असं? कंपास वरती, पुस्तकांवरती कोपऱ्यांमध्ये ड्रॉ करायचे आहेत. ते अभ्यासाला बसतात तर त्यांच्या टेबलवर ड्रॉ करून ठेवून द्या, त्या त्या कलर. आणि त्यांच्या हातावर पण काढू चालतं का, हातावर हातावरती पण? काढू शकतो, हो. चालेल चालेल, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. नीता झाडे मॅडम. हा मॅडम, आता जो आपला माझी मुलगी सुनेने मध्ये जॉईन केलाय सेकंड आणि बाकी मुलगी पण करू इच्छिते, पण तिने रेकी लेवल 1 नाही केलेलं आहे. मॅडम, तर आता आपल्या फक्त कालच क्लासेसच्या सुट्ट्या आहेत, तर त्या हा पिरियडमध्ये त्यांनी आता आपला 19-20 ला चालू होणार लेवल 2, तर तोपर्यंत सगळे व्हिडिओ बघून घ्या म्हणा. ज्यांचा शक्तिपात अच्छा राहिला आहे, ज्यांना सेकंड लेवल करायचं आहे, तर ते सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी आपण तो शक्तिपात कम्प्लीट करून देतो, म्हणजे त्यांची ती पुढची अच्छा. लेवल ते करू शकतात. शक्तिपात झालाय त्यांचं, शक्तिपात घेतलाय. काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ बघून ठेवा म्हणा, त्याच्यानंतर सेकंड लेवल करू शकता. अच्छा, म्हणजे या प्रॅक्टिसचा तिकडे काही एवढं हे नाहीये. हे बेसिक आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस अच्छा याच्यामध्ये इन्क्लूड होऊन पुढे जात असते. अच्छा 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 अच्छा. ते पूर्ण काय ओके. करायचं ते गाईड मी करत असते. ठीक आहे. हो हो, ओ, ठीक आहे. चालेल. लास्ट अश्विनी मॅडम, बोला. अश्विनी मॅडम, अनम्यूट करा. हा. नमस्ते मॅडम. हा नमस्कार. हा मॅडम, माझी इच्छा होती कंटिन्यू करायची, पण जरा फॅमिली प्रॉब्लेममुळे मला कंटिन्यू नाही करता आला पहिला हा सीझन, पण मला कंटिन्यू करायचं. मग आता आपण सेकंड लेवल मध्ये करूया का फर्स्ट लेवल अनेकदा करायला लागेल? मॅडम, सेकंड लेवल पण करून आपण पुढे जाऊ शकतो. फर्स्ट लेवलचा त्याच्यात बेस आहे, जो तुम्हाला पूर्ण एकदा व्हिडिओजच्या माध्यमातून बघून घ्यायचा. मग सेकंड लेवलमध्ये तुम्ही बाकीची प्रॅक्टिस करू शकता. आणि ऍडमिशनसाठी आज ग्रुपवर तुम्हाला पेमेंट आणि पूर्ण सिलेबस तुम्हाला दिलाय. तरी उद्या एकदा मी सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन करेल, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल.
ओके मॅडम. चल, ठीक. थँक्यू. आज आपण इथे थांबतोय. उद्या भेटू परत याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.